म्हणजे एकदम टॉपचं झाले. आम्ही निघालो गोव्याला. मोरया सांगा इंग्लिश पिऊ का देशी मला कमी नाही पैशाचा. नमस्कार मित्रांनो, मी आदेश भोपळे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्लॉग मध्ये. तर काही आजचा विषय म्हणजे एकदम टॉपचा झाले, कारण की आता वाजलेलं आहे 4 आणि आता म्हणजे ये नाही हे मला सोडलं ना. आम्ही निघालो गोव्याला. कोण म्हणजे मी आता कॉलेजचे 3 मित्र चौघांचं ना वन साईड गोव्याला चालले आहोत. आणि अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. तर माझा म्हणजे एकदम मोठा स्वप्न म्हणजे गोव्याला जाणं. तर आता तो जरा मला मी इथं सांगता नाही ना मला, तिथं गेलोच मी तुम्हाला सांगेन कसा काय विषय द्या. तर आता वन साईड आम्ही निघले नाहीत, त्यावेळी गेले आणि आता ते माझ्या पनवेलला थांबले. तर मी पहिलं पनवेलला जातो, तिथे भेटतो जरा आणि नंतर तुम्हाला पुढचा कसा काय विषय द्या असं सांगतो लागला. आताच उठले म्हणून तो आवाज तसा झाले असं जाड तर असते असते होईल नॉर्मल. ओके चला. तर आणि एक्साइटमेंट तर फुल आहे, फुल 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 फुल. चलो गोवा ऑन. चला काही देपी फिटनेसची माणसं आणल्या आणि बॅगा उचलाला मी नाद करता काय कशी बॅगा मारल्या बघा डेंजर. म्हटलं तल्लो जेव्हा टाकतेस की काय नाही. आता चाललो गाईज, चला बॅगा वेगा लोड केले, आता मस्त की जाऊ गाईज. चला चालू अंबे, चल बाय. चला गाईज, आता आपण इथनं निघतो वर्षीना. आता वाजलेलं 4:10 ओके मध्ये. आता जाऊ त्यांना बिना दाखवतो तुम्हाला. आणि फुल एक्साइटमेंट आहे. फुल फुल फुल. नाही ना, आता घसा लागलाच पाहिजे. ज्याला आठवण नसेल त्याहीवर जुनं जाऊन ब्लॉग बघा आमचं फिरायचं. घसा लागलंच पाहिजे. नुसता राडा. तर आता दुसरे पोरं आहे जरा आपली. चला काही जातो आता. चला काही आता पनवेलला पोहोचलो. पनवेलला आणि आता इथून पोहोचणार आम्ही डायरेक्ट कुठंतरी. खुशी म्हणजे काही एवढी होतं ना म्हणा का, म्हणजे सांगू शकत नाही. तर तुम्ही जर सौरजोशी ब्लॉग बघत ना, सौरजोशीचं, तर त्याच्यानं बघा तो त्यांचा बारका पोर तो कुणाली, तो कसा नुसतं थायलंड करतं, तसं मी नुसतं गोवा करतो. यांना माहिती असेल कारण की माझं एकच असतं, कुठं पण झाला गोव्या झाला. तो मला फायनली स्वप्न माझं म्हणजे थोडं झालं. स्वप्न आता पूर्ण झाले. चला बैल काही बोलत काही म्हणून दे गेले नाही. निघालो तर निघालो, आता नाही थांबणार. आता इथं कुठे आहे तर बघायला लागलं, त्यांना कॉन्टॅक्ट करतो. थांबा गाईज. तर आता आम्ही इथंच थांबलेलो एक म्हणजे ते अजून आलं नाही म्हणून. तुम्ही असं मनातल्या मनात विचार करू होतो, जरा गॅलरी जरा खाली करू होतो. तर आईला बरं मागच्या ट्रिपला गेलो तर त्याला व्हिडिओ फोटो तर बरं मी काही टाकला नाही. भेटीत दुसरी ट्रिप लॉन्च कुठे झाली. मतकर लाडले मतकर नाद करशील तिसरी. आता येणार म्हणजे नाही येणार बोलतो, सॉरी नाही येते. हे पण येते लवकरच. नेक्स्ट ट्रिप पण असणार आहे आपली, टेन्शन घेऊ नका. आपला काम एकच आहे, पैसा कमवा ट्रिपला जा. पैसा खपवा, इकडे तिकडे फालतू खर्च नाही करायचा. तो खर्च म्हणजे आमचा ट्रिप. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर भाई गोवा म्हणजे असं फील. नावाचं बघा काय गोडवा आहे. गोवा वा गोडवा ना बेवडा असं बेवड्यासाठी तो गोवा आहे. पण आधीच तू दारूवाल्यांपेक्षा पण गोव्यात जाऊन माणूस काय करू शकतो या दाखव. हा पण नशीब मला शुद्ध काय बोलतात म्हणजे व्यसन नाही सुधीन राहिलो तर ठीक आहे. सॉरी गाईज, जस्ट फॉर फन. आपला असा काय विचार नाही आपल्या. तर तुम्ही आईच्या जो पण बेवडा आहे वरती नाही गाईज. अरे सकाळ 4:30 वाजता वॉर्डन निघलं काय फिरे मारतान. मन समजा धावत असते ठीक आहे, जॉगिंगला आल्याची गोष्ट वेगळी आहे. गाडीवर राऊंड मारतात बघा, नादत नाही. लफड आहे काहीतरी लफड आहे. एक्स्ट्रा क्लास रात्री. चला गाईज त्यांना येऊन दे, नाही जास्त मोठा ब्लॉग व्हायचा जरा. गाईज चलो आपने बंदे लोग आ चुके हैं. सुजल भाई फेस दाखव जरा, लाजू नकोस.
मी तुझ्या पाठीशी. राजगरज गोविंद शहा, अमित शहाचा काकाचा मुलगा म्हणजे गोविंद शहा. थांब 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 हेच तर. अरे जरा गाईज मला यांची मदत करून येते इथपासून जर मी असा गेला ना म्हणणं वाटते मला नेतील पुरं जरा. अरे ही मोठी जम्बो ग्लास का आणले नाही काहीतरी विषय वाटतंय गाईज, काहीतरी विषय हा का मी. ओ माय गॉड, फेस मास्क बी ठेवून आले. मोर्या गो ट्रिप ऑन. चलो चलो नात केला नात केला. चला गाईज, गणपती बाप्पा मोर्या, ओम नमः शिवाय, एकविरा माते की जय. देव आमच्या पाठीशी राहो, आम्हाला सुखी प्रवास हो, सुखी आम्ही परत घरी येऊ. आणि चला गाईज आता बस झाला आजच्यासाठी. बाय बाय असं मी का बोलू, आताच निघालो आम्ही. पेट्रोल पंपाला भेटू. ते पण नारळ ती तशी मारीत लावले काय वाटतं, काहीच नाही लावलं, खैस लोक आहेत वाटतं ती. खाला पण नाच केले खाले पण. तर चला गाईज, चला तर गाईज आता आम्ही निघालो जायसाठी पनवेलला. आता वाजले 4:45 झाले. आता डायरेक्ट आता आम्ही थांबणार पेट्रोल, वराच पेट्रोल लागले का नाही का, मग डायरेक्ट आम्ही थांबणार पेट्रोल पंपावर. चला. ओ माय गॉड, रोकटा रोकटा मालिक है रोकटा, अभी सबको लेता कोपचे में. चला गाईज आता काय आले ए बाकी सारा खर्च सांगता लगे आम्हाला. आता काय बोलायचं, कॅन्सल कॅन्सल कट खर्च. काय आता पेट्रोल टाकायला थांबले आणि इकडे बघा 106 रुपये लिटर पेट्रोल, 106 रुपये. आता हे तसे टाके लावले आईच्या गावात नाद केले भाईने. गाईज एवढे दिवस नुसतं पंजिम करी होता, आता फायनली राईट मारून चाललो भाई. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. चला गाईज आता किती वाजलं रस, 5 वाजलं गाईज. निघता आम्हाला तसं आता डायरेक्ट जाणार आहे गोव्याला. आता कुठून काय भाई माझ्या स्लॅब बघते हो गाईज. चला गाईज आता चाललो, बघू आता काय विषय काय नाही. त्याचे 12 वाजले झाले सारे चुबंतर. एक नंबर एक नंबर त्याचे 12 वाजले दादीला गेले. गाईज आता आम्ही तर थांबलो थोडासा, म्हणजे किती किलोमीटर कापला आपण, 250 किलोमीटर कापला. थोडासा ब्रेक घेतला, स्ट्रेचिंग ब्रेक. म्हणजे इन शॉर्ट बाजूशी येतो जाऊन सर, काहीचा विषय आहे. मुतारी ब्रेक घेतला आम्ही. आता तिकडे जॉईन करतो आम्ही. काय रिक्स घेतले कशा उभा आहे बघा, इथे ट्रेन चालले काय बघा, ट्रेन चालले. बाबा त्याला करे घेशील तुम्ही पण पारचाल खाली. काय आंबा इंबा पालवाचा विचार होता पण इथं काहीच ट्रेन काय कडक र हो कुठे ही बघ ही कडक नाद नाद नाद. नाश्ता करा जमला, नाश्ता करायला किती वाजले पाणी आपलं गाईज. आता फक्त 60 किलोमीटर राहिले आणि आपलं सुजल भाई वन साइड गाडी रेमटो फुल चालू आहे, एकदम सुसाट आणले त्यांनी. आता 60 किलोमीटर जवळजवळ 1-1.25 तास दाखवतं. नंतर डायरेक्ट आम्ही गोवा. रस्ता तर एक नंबर आहे, बादशाह रस्ता आहे त्याला आणि मौसम पण एकदम भारी झाले. चलो चलो गाइस, गोवा में दमदार एंट्री. गोवा 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 गोवा.
बघ काल्या काचा कशा काल्या काचा तू बघ गाडी थांबवली बघ पाठी बघ पाठी बघ गाडी थांबवली बघ पाठी इलिगल कामा दहशत ऑन टॉप. चला काही आमचा काय अरे आमचा काय संबंध नाही. आमची दहशत आहे. आम्ही फुल सुसाट जाणारी माणसं वाटतं डायरेक्ट. आम्ही सेफ जातो. फायनली पोहोचलो म्हणजे 7 किलोमीटर राहिले आता. गाडी पास नको मोर आता असं सगळीकडे पोलीस असते. बघू शकता काय विषय. लाका पण शिवा. आता इथं रूम घेतले. हिरा नाव काय? हॉटेल ब्ल्यू हॉटेल ब्ल्यू ओशन. आता तशी सध्या जरा आम्ही आराम करू. नंतर मग बघू काय विषय काय नाही. ते गेल्या गाडी पार्किंगला लावला. आम्ही एक चाललो राजभाईची वर्गीचं आहे काहीतरी. तो इथं येतात. बघू मस्त की पूल बिल पण आहे. ओके मध्ये विषय काय विषय नाही. बोलतो काय तारास नाही. मला वायफाय सारखं आहे. बघू आता काय विषय. रूम दाखवतो मला वरती गेल्यावर. चला काहीच पोचलो गोवा. आता हे काय फालतूगिरी. ए पिशून टाक. अरे हा रे बोल तो गॅस अभी बैग लेके जाएगा ऊपर. गॅस असताना कोण बोलला बॅग आहे का झोल टोपल्या कसले मोठे बॅग आणलं मग. आणि विषय खोल आहे आमच्या गाडीत. फुल जागा आहे. सीएनजी नाही बोललो काय टेन्शन नाही. फुल जागा आहे. आता काय करायचं ऊन लागतंय. हा ओके विषय. चलो काय जेवढं सामान भरले तेवढं तर गसपटीत नेणंच आहे ना. विषय खोल काहीसा. दम लागला मला. ती बॅग आहे का डाकरा भरला मॅगी मला लय वजन लागते. त्याला मोबाईल ठेवतो. काहीच बघू शकता आमच्या रूमच्या बाहेर असं काहीतरी वातावरण आहे ना भाई. तर नारळीची झाडा बोलतो रिस्क आहे. कारण की आता आम्ही बॅगागारी होतो. कचकट एक बाजूला नारळ पारला वर्षी ना भाई. मानवला कोण पारता येते का नंतर बघता ना आपाप पारला. तर बघू शकता गोव्याचं वातावरण कसं आहे. आंबे तर फुल तशी बघू शकता. इथं पूल आहे हो. आणि आमची रूम इकडे पुढं. जास्त काय ना रूममध्ये बेड फ्रीज आणि बस एवढंच. दॅट्स इट. हे बघा ही समोरची आपली रूम आहे. इथं समोर नुसती झाडं झुडपं. चला काहीच तर आता फ्रेश झालो. आणि आता चाललो जरा जेवायला. कारण की आम्ही काही जेवलो ना फक्त मिसळ पाव घालतात तेवढाच फक्त विषय बस. मग तुला बोललो ना इथं वायफाय फक्त रेंज नाही रूम मध्ये. तो बाजूला पण इकडे जाऊ आहेत. पहिला अटेम्प्ट फेल. मसाला पापड बिलकुल मागू नका. आपल्या घरा पापड सजून देतात. इथं पापड तळले सॅलड दिल्या बाजूला. स्कॅम हो गया. तेल पण कसं मारले. आता आमचा चिकन मसाला. आणि तुमचा काय रे. हे तुमचा काय पनीर टिक्का मसाला. हे दोघं व्हेज आहे. आणि आम्ही दोघं खईस आहे डायरेक्ट नॉन व्हेज. डायरेक्ट नाद आणि फुला. गाईज जरा आता मी जेवण झालो ना असं जरा मार्केट फिरायला आलतो इथं. पण इथं एक विषय आहे गाईज. अरे जिथं बघता तिकडे डोलं फिरतात तिथं भाई दारूची दुकानं. खरंच गोवा भाई दारूसाठीच बनलेलं आहे म्हणा असं वाटायला लागलं आता. किराण्याच्या दुकानावर पण नुसतं दारूच बाटल्या ठेवल्या. आणि त्या आमच्या लायकीचं काय भेटत नाही. राजभाई तुला काय टॅटू करायचे का. नाही करायचं का. मला इथे टाकायचं कुठं लवरचं नाव मारायचं वाटतं. नाही इथं इथं गाडीचं नाव. अच्छा आता आम्ही बघतो इथं काय भेटतं का इथं. आता आम्ही कुठं आलो काय माहिती. तशी पृथ्वी आहे. गाईज बघा बाल्कनीतला व्ह्यू बघा. मोर द OG. चलो गाईज आता तयारी केली आणि आता चालू आहे बीच वरती फिरायला. तर आता बीच वरती चाललो. किती 7:30 वाजल्या. पाऊस पडतो.
नाही पाऊस बरं इथं थांब इथं खाली दिसत नाही. ओ माय गॉड वायरी असं बचके बचके जाने पड़ता है मेरे को. जंगल में आए हैं हम. वायरी को टच हुआ तो डायरेक्ट ऊपर. तर झाला आता ऊपर से गिरे जाता होता बीच व काय विषय काय सीन काय येतं बघतो आता. गाईस तर आता सध्या आम्ही आहे टिटोस लेनला आणि चालू बीच वरती. तिथची गर्दी बघा बाबा गर्दी आहे का काय समजा नाही जरा टॉपचा विषय. अरे मासं पण आहे नाच चालवले आपले लोक धरतील मासं इथं बोलले. गर्दी होती. फुल गर्दी फुल गर्दी फुल गर्दी. आई धोती आंबा घाले काय आंबा घाले इकडं बघू एकदा कसला राडा झाले नुसता राडा नुसता काही राडा झाले नुसता राडा बिंदास भाई. कोण पण कुठं पण नाचतो कोण पण पिऊन पडले काय कोणते काय घेणं नाही. स्ट्रेस फ्री लाईफ पाहिजे असेल ना भाई गोव्याला या बिंदास माझ्या करा क्लब मध्ये जा बिंदास तुम्हाला काय पटल त्या करा एक भाई फुल एन्जॉय करा फुल एन्जॉय. आम्ही कसं भाई आम्ही फोटो काढतो सध्या कोण मला बोलतोय गोविंद भाई फोटो शूट चालू आहे जरा त्याचा. पाऊस आले काय पाऊस आले. अरे काही पाऊसाने वाट लावले कशी नदी झाली नदी नदी लागली वाट लागली चपलीची वाट लागली. चप्पल भिजल्याचा मग मी कडेकडेने चालले काहीच. फुल राडा गेलो फुल राडा फुल राडा फुल राडा एक नंबर माझ्या गेली. फुल नाचो बिचून चल्लो विल्लो फुल गेला. पाऊस कंपला आम्ही ना आता शिरलो आतमध्ये ना पाऊस आला एकदम खतरनाक. गाई इथं हॉटेलला थांबले जेवायला रिलॅक्स. गाडी पार्किंगचा विषय चालू होईल जरा. इथं गोव्यामध्ये पार्किंगचा लय टॉपचा विषय घ्यायचा कुठंच पार्किंग भेटत नाही. लय 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 शोधायला लागतं लय मारामारी लय जोर झालं. तर आता इथं चाललो होतं जेवायला एकदम बादशा जेवायला भेटतं असं ही बोलतात कारण की राज भाई सावेला गोव्याला आले ना भाई ही सर्व डिवायडर नाच केले. गाईस तर फुल एन्जॉय करून मस्त की आलो आता रूमवरती. आणि आता काय नाही झोपाचा निर्णय घेतला सध्या तरी. आता किती वाजल्या ना 11:30 वाजल्या. आणि आता मस्त की ब्लॉग एडिट करतो तुम्हाला टाइम बघायला भेटला पाहिजे म्हणून. तर आणि झोपतो पण लय बेकार झोपाले. काल निघलेलो आम्ही रात्री 4 वाजता म्हणजे सकाळी तर उशिरा आजूपर्यंत नीट झोपलो नाही. कोण आठवण करतं तर चला गाईच बाय बाय भेटूया उद्या. तोपर्यंत ब्लॉगला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय.